नमस्कार भावी शिक्षकांनो आणि अभियोग्यताधारकांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, मॅथ विथ सूरज सर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने शिक्षक भरतीला सुरुवात ही आत्ता झालेली आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचा स्कोअर तर तुम्हाला चांगला पाहिजेच, परंतु त्याचबरोबर प्रेफरन्स कसे द्यायची, प्रेफरन्स कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे हे देखील आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, जर आपण सध्याची परिस्थिती बघितली तर भरपूर अभियोग्यताधारक आहे, त्यांना खूप चांगला त्यांचा स्कोअर आहे. जर आपण मागच्या वर्षी जी शिक्षक भरती आपली झाली, ती मागची 2022ची शिक्षक भरती झाली, त्या भरतीची जर तुलना केली आणि आत्ताची जर तुलना केली तर भरपूर असे विद्यार्थी आहेत, त्यांना खूप चांगला स्कोअर या विद्यार्थ्यांचा आलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा स्कोअर चांगला असून आता उपयोग नाही, तर तुम्ही प्रेफरन्स कशा प्रकारे देतात हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि प्रेफरन्स देण्यासाठी तुम्ही कुठल्या प्रकारचे जिल्हे निवडता, कोणत्या जिल्ह्यात किती प्रमाणात जागा आहे हे देखील तुम्हाला माहिती असणं महत्त्वाचं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायचं जर झालं तर ज्यावेळेस प्रेफरन्स तुमचे येतील, प्रेफरन्स आल्यानंतर ते प्रेफरन्स तुम्हाला डाउनलोड करावे लागतील आणि प्रेफरन्स डाउनलोड केल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यावाईज तुम्हाला ते प्रेफरन्स म्हणजे त्या प्रेफरन्सचं सॉर्टिंग करावं लागेल. त्यावेळी तुमचा जिल्हा पाहावा लागेल, तुमच्या जिल्ह्यात किती जागा आहेत, दुसऱ्या शेजारच्या जिल्ह्यात किती जागा आहे, हे सगळं बघून मग तुम्हाला ठरवावं लागेल की तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात जायचं आहे. जर तुमचा स्कोअर बेस्ट असेल, चांगला असेल, तर तुम्ही स्वतःचा जिल्हा निवडू शकता. परंतु जर तुमचा स्कोअर कमी असेल, थोडासा स्कोअर कमी असेल आणि तुमचा सब्जेक्ट थोडासा वीक असेल, तर तुम्हाला तुमच्या स्वतःचा जिल्हा निवडून किंवा तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यात जर कमी जागा असतील आणि तुमचा स्कोअर जरी चांगला असेल तर तुमचा स्वतःचा जिल्हा निवडून तुम्हाला चालणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्मार्ट प्रेफरन्स कशा प्रकारे आपल्याला द्यायचे, आपल्याला कोणत्या प्रकारचे जिल्हे आपल्याला निवडायचे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2022 आणि 2025मध्ये काय फरक आहे, 2022च्या शिक्षक भरतीमध्ये कोणत्या जिल्ह्याचा कसा कट ऑफ लागला होता ते बघणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 2022ची शिक्षक भरती, त्यामधलं वास्तव आणि धोरण, आणि त्या वास्तव आणि धोरणामध्ये जिल्ह्यावर कट ऑफ चा कल 2022 आणि 2025 ची तुलना केली, जर आपण केली या वर्षाची, तर या तुलनात्मक आढावा आणि जर आपल्याला फ्युचरमध्ये जर प्रेफरन्स आपल्याला येणार आहेत आणि ते प्रेफरन्सचे पसंतीक्रम आपल्याला त्याचं नियोजन कसं करायचं आहे हे देखील आपल्याला महत्त्वाचं आहे आणि हे याबद्दलच आपला हा आजचा व्हिडिओ आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची जर आपण सद्यस्थिती बघितली तर ही एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. तुम्हाला देखील माहिती आहे, 36 जिल्हे आहेत आणि प्रत्येक गट वेगळा आहे. 1 ते 5चा गट वेगळा आहे, 6 ते 8चा गट वेगळा आहे, 9 ते 10चा वेगळा आहे आणि 11 ते 12चा, असे प्रत्येक गट हे वेगवेगळे आहेत. म्हणून प्रत्येक गटामध्ये जवळजवळ 34हून अधिक समांतर आरक्षण आहे. त्यामुळं जो कट ऑफ आहे तो एकदम, ही जी प्रक्रिया आहे खूप क्लिष्ट असते. एका गटाचा कट ऑफ कमी लागू शकतो, दुसऱ्या गटाचा जास्त लागू शकतो, कधीकधी पहिल्या गटाचा कमी तर दुसऱ्या गटाचा जास्त. त्यामुळे ही सगळी अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. त्यानंतर आपण जर बघितलं ते एकत्रित अधिकृत तक्त्यांचा अभाव, म्हणजे संपूर्ण 36 जिल्ह्यांचा कोणताही एकच अधिकृत कट ऑफ उपलब्ध नसून तो उमेदवारांच्या याद्यावर विखुरलेला असतो. म्हणजे एक वेगळी संस्था तिचा कट ऑफ वेगळा, दुसरी वेगळी संस्था तिचा कट ऑफ वेगळा, एक जिल्हा परिषद तिचा कट ऑफ वेगळा, दुसरी जिल्हा परिषद तिचा कट ऑफ वेगळा. म्हणजे खऱ्या अर्थाने हा जो डेटा आहे तो डेटा मिळवणं हे खूप डिफिकल्ट गोष्ट आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे. परंतु जर आपल्याला हा पूर्ण डेटा आपल्याला माहिती नसेल, परंतु आपल्याला जर माहिती असेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कट ऑफ आला आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त मेरिट लागलं आहे, हे जर आपल्याला कळलं आणि येणाऱ्या भरतीमध्ये कोणता जिल्हा आहे त्यामध्ये सर्वात जास्त जागा आहे, तर आपण बघितलं तर खऱ्या अर्थाने आपल्याला हा जो ट्रेंड आहे तो आपल्याला कळेल. उपलब्ध अधिकृत डेटा आणि सर्वसाधारण निवड कलानुसार विश्वसनीय कट ऑफ ट्रेंडचे आपण थोडेसे स्पष्टीकरण करणार आहोत. जर आपण बघितलं तर की 2022 सर्वात कमी मेरिट लागलेले कोणते जिल्हे होते, ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी मेरिट लागलं होतं, तर आपण बघू शकतो स्क्रीनवर, दुर्गम व आदिवासी भाग जो असेल तो म्हणजे गडचिरोली, नंदुरबार, पालघर आणि धुळे या जिल्ह्यामध्ये विशेषतः पैसा अंतर्गत आणि अनुसूचित जमाती ST प्रवर्गामध्ये सर्वात कमी मेरिट आपल्याला पाहायला मिळालं होतं. अनेक ठिकाणी पात्र उमेदवाराअभावी कमी गुणावरही थेट निवड झाली होती. म्हणून ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. 2022च्या भरतीमध्ये गडचिरोली, नंदुरबार, पालघर आणि धुळे हे जे जिल्हे होते त्या जिल्ह्यांमध्ये मेरिट हे खूप कमी लागलं होतं, कारण तिथं जागा जास्त होत्या आणि अनेक ठिकाणी पात्र उमेदवाराअभावी जे उमेदवार
भरपूर उमेदवारांनी तिथं पसंती दिली नव्हती, त्यामुळं तिथला कट ऑफ हा कमी गेला होता. त्यानंतर आपण दुसरीकडे बघितलं तर विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्हे म्हणजे जसे की वाशिम, धाराशिव, उस्मानाबाद, ज्याचं नाव चेंज होऊन धाराशिव झालं आहे आता, यासारख्या काही जिल्हा परिषदांमध्ये ठराविक समांतर आरक्षणासाठी उदाहरणार्थ माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त व कट ऑफ इतर विकसित जिल्ह्यांच्या तुलनेत कमालीचा खाली आला होता. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. तर आत्ता आपण बघितलं की गडचिरोली, नंदुरबार, पालघर, धुळे आणि इकडं वाशिम, धाराशिव यासारखे काही जे जिल्हे आहेत त्यामध्ये कट ऑफ हा कमी गेला होता. त्यानंतर आपण जर बघितलं की 2022मध्ये सर्वात जास्त मेरिट लागलेले जिल्हे कोणते होते, तर प्रगत व नागरी पट्टा ज्याला आपण म्हणतो पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर, हे जर जिल्हे आपण बघितले तर ह्या जिल्ह्यांचा कट ऑफ हा जास्त गेला होता. या महानगरांच्या जिल्हा परिषदामध्ये नोकरी करण्यास उमेदवारांची पहिली पसंती असते. सोयी सुविधांमुळे येथील स्पर्धा नेहमीच सर्वोच्च राहते आणि कट ऑफ गुणांचा स्तर खूप वर असतो. म्हणजे आपण बघू शकतो की प्रगत जिल्हे जे आहेत त्या जिल्ह्यामध्ये कट ऑफ हा जास्तच जातो. यामुळे आपण ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. प्रेफरन्स देताना आपल्याला प्रेफरन्स कुठे द्यायचे आहे, जिल्हा कोणता, जर आपल्याला मार्क्स स्कोअर चांगला असेल तर आपण प्रगत जिल्ह्यामध्ये देखील कट ऑफ देऊ शकतो. त्यानंतर अजून प्रगत जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजून कट ऑफ कुठं जास्त गेला होता बघूया. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या भागात DED BEd पदवीधरांची आणि TET CTT उत्तीर्ण उमेदवारांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात होती. स्थानिक पातळीवर राहण्याच्या ओढीमुळं येथील खुल्या म्हणजे ओपन आणि OBC प्रवर्गाचे मेरिट अत्यंत जास्त गेले होते. म्हणजे 130 ते 140 प्लस जर आपण म्हणू शकतो की मेरिट हे OBC आणि ओपनचं इतकं लागलं होतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट आपण लक्षात ठेवा की जे कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, पुणे, ठाणे आणि नागपूर हे जे प्रगत जे जिल्हे आहेत, हे प्रगत जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त कट ऑफ हा गेला होता. म्हणून त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो प्रेफरन्स देताना आपल्याला कशा प्रकारे द्यायचे आहे हे जिल्हे बघून आपण ठरवू शकतो. जर आपला स्कोअर खूप चांगला आहे, जर आपला विषय स्ट्रॉंग आहे, आरक्षण आपल्याकडे आहे, तर आपण खऱ्या अर्थाने मोठ्या जिल्ह्यात जो प्रगत जिल्हा आहे तिथे कट ऑफ जर जास्तच लागतो तिथे आपण प्रेफरन्स देऊ शकतो. जर आपण भरतीची तुलना केली 2022 विरुद्ध 2025-26 एकूण स्पर्धा आपण बघितली ती 2022मध्ये मध्यम स्पर्धा एवढी नव्हती, नवीन पॅटर्नशी जुळून घेणारा मर्यादित वर्ग होता. परंतु 2025चं जर आपण बघितली ती अति तीव्र अशी स्पर्धा आहे, कारण पात्रताधारक उमेदवारांच्या संख्येत सुमारे 15 ते 20% वाढ ही 2025मध्ये झालेली आहे. दुसरा मुद्दा म्हणजे सरासरी कट ऑफ. काही जिल्ह्यामध्ये 2022मध्ये अनपेक्षितपणे कमी गुणावरही भरती झाली होती. आता 2025चं जर आपण बघितलं तर चांगल्या तयारीमुळे सरासरी कट ऑफमध्ये 5 ते 10 गुणांची वाढ अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर कमी जागा आल्या तर कट ऑफ 100% जास्तच जाणार आहे. परंतु जर जागा मोठ्या प्रमाणात जर महाराष्ट्रात जागा रिक्त आहे म्हणून कट ऑफ हा कमी येईल हे असं मला अजूनही मी त्याच्यावर ठाम आहे. त्यानंतर विषयावर फरक जर आपण बघितलं, मगाशी आपण माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर काल मी सांगितलं होतं की इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयांचे मेरिट हे भाषेच्या तुलनेत कमी लागते बाकींच्या तुलनेत. परंतु तोच जर 2022मध्येही सेम झालं की इंग्रजी, गणित आणि विज्ञान यांचं मेरिट हे तुलनेनं कमी लागलं होतं. आणि 2025-26 साली तोच कल कायम, परंतु विज्ञान गणित शिक्षकांसाठी थोडीशी पूर्वीपेक्षा स्पर्धा वाढलेली आहे. म्हणजे भरपूर असे गणित विज्ञानचे जे विद्यार्थी आहेत त्यांना खूप छान असा स्कोर आहे, त्यामुळे यांच्यात थोडीशी स्पर्धा वाढलेली आहे. परंतु कट ऑफमध्ये आय डोंट थिंक त्यांच्या पण चेंज होईल, थोडासा 1-2 मार्क प्लस हा कट ऑफ होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. हाच तर व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की विद्यार्थी मित्रांनो, प्रेफरन्स पसंतीक्रम देताना फायदेशीर ठरणारे जिल्हे. जर विद्यार्थी मित्रांनो तुमचा 100+ स्कोर असेल, मध्यम गुणावर जर तुम्हाला संधी पाहिजे असेल तर सुरक्षित निवडीसाठी जर तुमचे गुण जर मध्यम स्तरावर म्हणजे 100 ते 120 यामध्ये असतील तर पसंतीक्रम देताना केवळ घराजवळील जिल्हे निवडण्याची चूक करू नका. मी तुम्हाला आधी पण देखील सांगितलं होतं, जर तुम्हाला पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये लागायचं असेल तर सिच्युएशन आणि लोकेशनची पर्वा न करता तुम्हाला व्यवस्थित असे जिल्हे निवडावे लागतील. महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोपऱ्यात मला नोकरी लागली तरी चालेल, परंतु मला नोकरी गव्हर्नमेंट सर्वंट मला व्हायचंच आहे असं जर तुमचा विचार असेल तर तुम्हाला कोकण विभागामध्ये पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांना तुम्हाला अग्रक्रम द्यावा लागेल. या भागात बाहेरील उमेदवार जाण्यास उत्सुक नसतात, त्यामुळे येथील मेरिट तुलनेने खाली येते आणि तुमची निवड होण्याची शक्यता कमालीची वाढते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली, चंद्रपूर
या जिल्ह्यांना जास्तीत जास्त जर या जिल्ह्यामध्ये जागा असतील तर कृपया यांना प्राधान्य द्या आणि तुमच्या हक्काची नोकरी तुम्ही फिक्स करू शकतात ज्यांचा स्कोर मध्यम आहे. सो पसंतीक्रम देताना फॉर्म भरताना कोणती आपल्याला काळजी घ्यायची आहे. जागांचं विश्लेषण आपल्याला मी मागाशी सांगितल्याप्रमाणे पसंतीक्रम देण्यापूर्वी तुमच्या प्रवर्गासाठी, तुमच्या कॅटेगरीसाठी, तुमच्या विषयासाठी कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त जागा आहेत, सर्वात जास्त जागा रिक्त आहे हे तुम्हाला तपासून घ्यायचं आहे. त्याचं सॉर्टिंग करायचं आहे. त्याची सॉफ्ट कॉपी, हार्ड कॉपी दोन्ही काढून हे सॉर्टिंग करून घ्यायचं आहे. मुलाखतीशिवाय झेडपी आणि नगरपरिषद शाळांना तुम्हाला जर स्कोर तुमचा खूप छान असेल तर प्राधान्य तुम्हाला ऑब्व्हियसली तिथं द्यायचं आहे. सगळ्यात आधी विदाऊट इंटरव्ह्यू असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांना तुम्हाला प्राधान्य द्या, कारण तिथे थेट लागण्याचा चान्स आहे. कुठल्या प्रकारचा इंटरव्ह्यू नाही, एकाच एक असं विदाऊट इंटरव्ह्यूसाठी तुमचं काम होऊन जाईल जर तुमचा स्कोर छान असेल. जास्तीत जास्त पसंतीक्रम तुम्ही नोंदवा, परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जास्तीत जास्त म्हणजे किती. विदाऊटला आपल्याला फक्त 100 आणि विथला तुम्हाला 50च प्रेफरन्स तुम्हाला निवडायचे आहे. एकूण 150 प्रेफरन्स निवडण्याचा तुम्हाला चान्स आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी माहिती आपण दिली ती माहिती तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्हाला 100% आवडलेली असेल, कारण प्रेफरन्स देताना चूक करू नका. जिल्हे बघा, कोणत्या जिल्ह्याचे आदिवासी दुर्गम भागातील जिल्हे आहेत तिथे मेरिट कमी लागतं असे जिल्हे निवडा. जर तुमचा स्कोर 100 120च्या मध्ये किंवा थोडासा त्याच्या खाली देखील असला, मध्यम स्कोर असला तरी ती जिल्हा निवडा. जर तुमचा स्कोर छान आहे तर स्वतःच्या जिल्ह्यापासून सुरुवात करा, नंतर शेजारच्या जिल्ह्यांना प्रेफरन्स द्या. ही गोष्ट जर आपण लक्षात ठेवली तर खऱ्या अर्थाने तुमची शिक्षक भरतीमध्ये निवड होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, अशा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला कृपया लाईक करा. अशा नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी मॅथ विथ सूरज सर या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. सर्व विद्यार्थ्यांना आत्ताच विनंती आहे की एक सबस्क्राईबचं बटन दाबण्यासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च लागत नाही, कारण अशी नवीन माहिती आणि इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला घरबसल्या जर फ्रीमध्ये मिळत असेल तर सबस्क्राईब करायला कुठल्याही प्रकारची काही हरकत नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही प्लीज कमेंट करा. तुमचा स्कोर कमेंट करा, तुमची कास्ट कमेंट करा. याबद्दल नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्यात येईल. तुमचा जिल्हा मला सांगा, त्या जिल्ह्यानुसार मागच्या वेळेस किती कट ऑफ लागला आहे या संपूर्ण याचा एकत्र डेटा अवेलेबल तुम्हाला कुठेही मिळणार नाही. कारण जे लोक व्हिडिओमध्ये सांगतात की या जिल्ह्याचा असा नाही, तर कट ऑफ हा वेगवेगळ्या कास्टचा, वेगवेगळ्या प्रवर्गाचा, वेगवेगळ्या आस्थापनेचा, वेगवेगळ्या जिल्हा परिषदेचा, वेगवेगळ्या मनपाचा, वेगवेगळ्या सब्जेक्ट वाईज, कास्ट वाईज, संस्थेवाईज वेगवेगळा असतो. त्यामुळे संपूर्ण माहिती एकाच याच्यात अवेलेबल असणं इम्पॉर्टंट नाही आणि भेटू शकतच नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 1 बाय 1 जर मला विचारलं तर त्याबद्दल मी तुम्हाला नक्कीच सांगेल. पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतो, असे नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आम्हाला नक्की जोडा. मॅथ विथ सूरज सर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे चॅनल आपलं फक्त शिक्षक भरतीच नाही तर 8, 9, 10चे जे मॅथचे व्हिडिओ आहेत